नवरात्रीचे उपास सुरू असतील, त्यामुळे तेच तेच खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर ही कडबोळी एक बेस्ट ऑप्शन आहे. नक्की करून बघा आणि मस्त नवरात्रीला अशी कडबोळी करून खावा. चला मग बघूया कशी करायची ही रेसिपी. इथे मी 3 केळी घेतलेली आहे. 3 केळ्याची मी आता इथं कडबोळी करणार आहे. तर साली सकट मी आता ती पहिल्यांदा वाफवून घेते व्यवस्थित. त्यासाठी मी आधी पाणी गरम करत ठेवलं होतं पातेल्यामध्ये आणि आता ही केळी चाळणीमध्ये ठेवून मी ती वाफवून घेते. त्यासाठी मी त्याच्यावर ताट झाकून ठेवलंय, म्हणजे ती व्यवस्थित चांगली शिजते. साधारण एक 15 मिनिटं आपल्याला ही वाफवत ठेवायची आहे. आता तुम्ही बघू शकता 15 मिनिटं झाली आहेत, केळी चांगली शिजली आहे. मी एकदा चेक करते. केळी शिजली आहेत, आता मी ती काढून घेते. आता सध्या ती गरम आहे, त्याच्यामुळे गार झाली, थंड झाली की मी आपण ती किसून घ्यायची आहे साल काढून. तर आता सध्या मी ही ठेवली आहे गार करण्यासाठी. पटकन गार व्हावीत म्हणून मी त्याचे 2 तुकडे करून घेते, म्हणजे ती लगेचच गार होती. आता केळी गार झाली आहे, आता मी त्याची साल काढून घेते. आता आपल्याला ही सगळी केळी किसून घ्यायची आहेत. वाफवल्यामुळे ती पटकन किसून होतात. आता ही सगळी केळी मी किसून घेतली आहे. आता त्याची स्मूथ पेस्ट व्हावी म्हणून मी थोडंसं ते मॅश करून घेते. काही गुठळ्या, काही गाठी अशा राहिलेल्या असतात, ती आपल्याला स्मूथ पेस्ट हवी आहे याची, म्हणून मग मी ती मॅश करून घेतली. आता मी तुम्हाला इतर साहित्य सांगते. तर पाऊण वाटी शेंगदाणा कूट आपल्याला लागणार आहे. 1 वाटी केळाच्या गोळ्यासाठी पाऊण वाटी शेंगदाणा कूट, तिखट, जिरेपूड, मिरचीची पेस्ट, मीठ आणि तूप तळण्यासाठी आपल्याला लागणार आहे. तर इथे 1 वाटी गोळा झालेला आहे केळाच्या वाफवलेल्या केळ्याचा. तर मग त्याच्यासाठी आपल्याला साधारण पाऊण वाटी शेंगदाण्याचं कूट लागेल. तर मी आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. पहिल्यांदा मी शेंगदाण्याचं कूट घालते, मीठ घालते चवीनुसार, मिरचीची पेस्ट, तुम्हाला जेवढं तिखट हवंय त्याप्रमाणे तुम्ही मिरचीची पेस्ट घेऊ शकता, आणि थोडंसं तिखट. मिरचीची पेस्ट ऑलरेडी घातल्यामुळे तिखट मी थोडंसं कलर येण्यासाठी तिखट घातलंय, आणि जिरेपूड साधारण 2 चमचे मी इथे जिरेपूड घेतलेली आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पाणी न लावता आपल्याला हे सगळं मळून घ्यायचंय. तर तुम्ही इथं बघू शकता मी व्यवस्थित आता हे सगळं मळून घेतलंय. मऊ गोळा एकदम मऊ झालाय. तर आता मी कढईमध्ये तूप तापत ठेवते आणि आता मी कडबोळी तयार करून घेते. तर पहिल्यांदा असा हा लांबट आकार करून त्याचे आपल्याला कडबोळीसारखे आकार करून घ्यायचे. ही रेसिपी करायला एकदमच सोपी आहे आणि कच्ची केळी आपण इथं वापरत असल्यामुळे एकदम हेल्दी अशी ही डिश आहे आणि मेन उपासाला चालणारी आहे. अशा पद्धतीने मी इथं कडबोळीचे आकार करून घेतले. असा शेप देता येत नसेल तर मग सरळ छोटे छोटे गोळे करून ते जरी तळले
तर ते सुद्धा चालू शकतं. केळाचे वडे म्हणून आपण ते खाऊ शकतो. ते सुद्धा छान लागतात. तुम्ही इथं बघू शकता, मी थोडे आकार असे कडबोळीचे करून घेतलेत आणि आता मी ते तळून घेते. तूप आपल्याला गरम करून घ्यायचंय आणि जास्त गरम असता कामा नये. अगदी मंद आचेवर आपल्याला हे तळायचंय आणि टाकल्या लगेचच हलवायचं नाही, नाहीतर मग त्याचा शेप चेंज होतो किंवा ते तुटतात. त्याच्यामुळं थोड्या वेळानं ते हलवायचे. थोडेसे खालनं तळले गेले व्यवस्थित की मग ते हलवायचे. गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि हे तळून घ्यायचे. तुम्ही इथे बघू शकता, असा कलर आला साधारण की आपल्याला हे काढून घ्यायचे. हे गरम गरम खायला छान लागतात. त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला करायचे असतील तेव्हा हे आयत्या वेळेला तळून सर्व करायचे. खूप टेस्टी लागतात. तर तुम्ही ते बघू शकता, मी तळून घेतलेले आहेत सगळे. आता मी हे छानपैकी प्लेटमध्ये काढून घेते. अशा पद्धतीने कडबोळी आपली तयार आहे. तुम्ही इथे बघू शकता, खूप छान अशी कडबोळी झाली आहे. त्या बऱ्याच जणींचे नवरात्रीचे उपास सुरू असतील, त्यामुळे तेच खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर ही कडबोळी एक बेस्ट ऑप्शन आहे. नक्की करून बघा आणि मस्त नवरात्रीला अशी कडबोळी करून खावा. आता मी खाऊन बघते कशी झाली आहे. खूप छान लागते, मस्त झाली एकदम. कच्ची केळी असल्यामुळे हेल्दी आहे, एकदम पौष्टिक आहे. नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.